नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयनं महाराष्ट्रातून आत्तापर्यंत अर्धा डझन आरोपींच्या हातात बेड्या ठोकल्या। या 6 जणांनी पेपर फुटीत नेमकी कोणती भूमिका बजावली होती, हे नेटवर्क काय काम करायचं, कुणी यांच्याकडून नीटची प्रश्नपत्रिका विकत घेतली, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा पुढचा स्पेशल रिपोर्ट पाहूया। शिवराज मोटेगावकर, पी.व्ही. कुलकर्णी, मनीषा मांढरे, शुभम खैरनार, धनंजय लोखंडे, मनीषा वाघमारे। कुणाची ओळख प्रतिष्ठित प्राध्यापक अशी आहे, कुणी मेडिकल करिअर सल्लागार म्हणून दुकान टाकलंय, तर कुणी ब्युटिशियन आहे। मात्र हे झाले त्यांचे दाखवायचे दात। प्रत्यक्षात ही आहे गँग। होय, नीट पेपर फुटीसाठी महाराष्ट्रातली हीच गँग सक्रिय होती। सीबीआयनं महाराष्ट्रातून सर्वात आधी अटक केली ती शुभम खैरनारला। या पठ्ठ्यानं श्रीमंत घरातले मात्र अभ्यासात थोडे कच्चे असणाऱ्या विद्यार्थ्यांना हेरलं आणि त्यांना लाखो रुपयांना नीट यूजी परीक्षेचे गेस्ट पेपर विकले। विद्यार्थी नव्हे तर पालक देखील शुभम खैरनारच्या गळाला लागले। पैशांच्या जोरावर आपल्या स्वतःच्या मुलांना डॉक्टर बनवू इच्छिणाऱ्या पालकांना शुभम खैरनारनं हेरलं आणि गेस्ट पेपरच्या नावाखाली लाखो रुपयांसाठी या पालकांचा शुभम खैरनारनं खिसा कापला। पुण्यातली ब्युटिशियन मनीषा वाघमारेची पेपर फुटी प्रकरणातली भूमिका सीबीआयच्या तपासात उघड झाली आहे। 3 मे रोजी होणाऱ्या परीक्षेतले प्रश्न 27 एप्रिललाच मनीषाच्या हाती लागले होते। धनंजय लोखंडे, शुभम खैरनारच्या मार्फत तिनं कुणाकुणाला पेपर विकले हे काही ती सीबीआयला सांगायला तयार होत नाहीये। तसंच मनीषा वाघमारेनं तिच्या मोबाईल मधल्या अनेक गोष्टी डिलीट केल्यानं सीबीआय समोरचं आव्हान वाढलंय। नीट पेपर फुटी प्रकरणी आरसीसी क्लासेसचे प्राध्यापक शिवराज मोटेगावकर गजाआड झाल्यानंतर राज्यातील कोचिंग क्लासेस सध्या रडारवर आले आहेत। संशयित कोचिंग क्लासेसच्या संचालकांची एकतर सीबीआय किंवा स्थानिक पोलिसांकडून प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली आहे। आता एक नजर या जाहिरातीवर टाका। नांदेडमधील एका नामांकित खासगी कोचिंग क्लासला ही जाहिरात आता अंगलट येण्याची शक्यता आहे। कारण नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयनं ज्या विद्यार्थिनीची चौकशी केली त्या विद्यार्थिनीचा फोटो छापून क्लासनं जाहिरातबाजी केली आहे। एवढंच नाही तर त्या विद्यार्थिनीला केमिस्ट्रीत 180 पैकी 180 गुण असं जाहिरातीत ठळकपणे छापण्यात आलंय। जाहिरातीचा फोटो समाज माध्यमावर व्हायरल होत असून निकाल येण्यापूर्वीच पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासंदर्भातला दावा वादाच्या गर्तेत सापडलाय। नीट पेपर फुटी प्रकरणी लातूरातील अनेक नामवंत डॉक्टर रडारवर आहेत। सीबीआयनं या सर्वांना पुण्यामध्ये चौकशीसाठी बोलवलं आहे। या डॉक्टरांनी हे पेपर खरेदी आणि विक्री केल्याचं बोललं जात आहे। 4थ्या दिवशीही सीबीआयचं पथक लातूरमध्ये आहे। या प्रकरणात आणखीनही अनेक जणांची नावं येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। दरम्यान या संपूर्ण पेपर फुटीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वेगळंच राजकारण रंगलंय। नीटच्या जाळी जी निर्माण झाली आहेत, नेट आणि नीट हे सगळे भाजपचे लोक आहेत, हे उघड होईल। अटक केलेल्या प्रत्येक माणसाचा भाजपशीच संबंध आहे। UPSC असेल, नीट असेल, CET असेल, विद्यापीठं असतील, तिकडे भारतीय जनता पक्षाचीच माणसं आहेत। त्याच्यामुळे नीटचे पेपर जे फुटले त्याला भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे। जनाब संजय राऊत, लातूरमध्ये मोटेगावकर नावाच्या एका प्राध्यापकाला सीबीआयनं ताब्यात घेतलंय। हा मोटेगावकर तेच आहे ज्यांनी अमित देशमुख यांचा प्रचार केला, काँग्रेसचा प्रचार केला। आता तुम्ही या प्रकरणामध्ये काँग्रेसला जाब विचारणार आहात का? ज्या पद्धतीने मोटेगावकरांना अटक केली आणि काँग्रेसचे संबंध या निमित्ताने समोर आले, या प्रकरणामध्ये संजय राऊतांनी एकदा राहुल गांधींना विचारलं पाहिजे, अमित देशमुखांना विचारलं पाहिजे, काँग्रेसला विचारलं पाहिजे। जसा तपास पुढे सरकतोय तशी पेपर फुटी प्रकरणातली आरोपींची संख्या वाढत चालली आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सर्वात जास्त चेहरे हे महाराष्ट्राचे आहेत। पेपर फुटीच्या या गँगनं नीट शिवाय आणखी कोणकोणत्या परीक्षांमधल्या विद्यार्थ्यांवर अन्याय केलाय याचा देखील सीबीआयला छडा लावावा लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। विधान परिषदेच्या संदर्भात एक रिपोर्ट कार्ड समोर आलं।
त्या रिपोर्ट कार्डनुसार उद्धव ठाकरेंना उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असलेले 35% गुणही मिळवता आलेले नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा टीकेचं धनी व्हावं लागतंय. तसंच उद्धव ठाकरेंपेक्षा कमी गुण मिळवणारे इतर आमदार कोणते आहेत आणि नेमकं कोणत्या विषयावरचा हा रिपोर्ट कार्ड आहे याचा आढावा घेणारा पुढचा स्पेशल रिपोर्ट. घरातून बाहेर न पडलेले मुख्यमंत्री, वर्क फ्रॉम होम करणारे मुख्यमंत्री, अशा शब्दात भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंचा नेहमीच उद्धार होतो. आणि आता या टीकेला आणखी धार चढणार आहे. कारण विधान परिषदेत गैरहजर राहणाऱ्या सदस्यांचा रिपोर्ट कार्ड महाराष्ट्रासमोर आलाय. आणि त्या रिपोर्टनुसार विधान परिषदेतील उद्धव ठाकरेंची उपस्थिती आहे फक्त 31.58%. कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसलेल्या उद्धव ठाकरेंनी 28 नोव्हेंबर 2019ला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नियमानुसार कोणत्या तरी एका सभागृहाचं सदस्य असणं गरजेचं होतं. मे 2020मध्ये उद्धव ठाकरेंची विधान परिषदेच्या सभागृहात एंट्री झाली. विधान परिषदेत उपस्थिती 31.58%. 133 बैठकांपैकी 42 बैठकांना हजेरी. 2022 मध्ये मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर पावसाळी अधिवेशनात एकदाच उपस्थिती. 2026च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही 16 पैकी केवळ 4 बैठकांना उपस्थिती. विधान परिषदेत 31.28% उपस्थिती लावणाऱ्या उद्धव ठाकरेंची बाजू सावरताना त्यांच्या शिलेदारांकडून कोणता युक्तिवाद केला जातोय तो ऐका. उद्धव साहेब अधिवेशनात एकदा जरी आले तरी मला असं वाटतं 20 दिवसाचं काम 30 दिवसाचं काम एका दिवसात करू शकतात, एवढी क्षमता त्यांच्यात. 133 बैठका होतात, त्यातल्या 42 बैठकीला त्यांची हजेरी होती. मी काय सांगितलं, उद्धवजी ठाकरे साहेब आले नसतील तर आम्ही होतो ना शिवसैनिक. त्यांची बाजू, त्यांची भूमिका, त्यांचं जे काय म्हणणं ते मांडायला आम्ही होतो सभागृहात. हजेरीचे 35% गुणही न मिळवता आल्यानं उद्धव ठाकरे नापास झाल्याची टीका भाजपनं सुरू केली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सभागृहातील अटेंडन्स कार्ड सादर झालं. उपस्थितीची आकडेवारी थक्क करणारी आहे. असे प्रतिनिधी जनता कसे स्वीकारणार? मीच राजा आणि सगळ्यांनी म्हणा मला महाराजा असे फार दिवस चालत नसतं साहेब. हातात आलेल्या संधीचं सोनं करण्याऐवजी तोंडाच्या वाफा दवडवून आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर गरळ ओकून चालत नसतं. आपली भूमिका, आपलं कर्तृत्व, आपला दृष्टिकोन दाखवण्यासाठी विधिमंडळ असतं. 4 भिंत्याआड बसणाऱ्यांना जनता नेहमीच झिडकारते. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे, अशी टीका भाजपचे नेते केशव उपाध्यायांनी केली. यावेळी पुन्हा एकदा विधान परिषदेचे सदस्य बनण्याची संधी असताना उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवेंना पुढे केलं. नाही बघा, विधान परिषद किंवा विधानसभा लोकप्रतिनिधी म्हणून सर्वसामान्य जनतेनं फार मोठ्या विश्वासानं आम्हाला निवडून दिलेलं असतं. वैयक्तिकरित्या जर माझी उपस्थिती गेल्या 4 टर्म मी आमदार आहे, मी सुद्धा 100% माझी उपस्थिती आहे. आणि उपस्थिती असल्यानंतर त्या उपस्थितीचा फायदा सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आणि त्यांचे प्रश्न सभागृहामध्ये मांडण्यासाठी मी केलेला आहे. त्यांनी जो निर्णय घेतला आहे परत विधान परिषदेला न उभं राहण्याचा, त्यांच्यासाठी तर योग्यच निर्णय आहे. दानवेंना आता संधी उपलब्ध झालेली आहे, त्यांनी आपली कर्तृत्व सिद्ध करावं आणि 100% उपस्थित राहावं. विधान परिषदेच्या दांडी बहाद्दर सदस्यांमध्ये उद्धव ठाकरेंनाही पाठीमागे टाकणारे काही चेहरे. शिंदेंच्या शिवसेनेच्या भावना गवळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक निंबाळकर या दोघांनी 100% मिळवले. मात्र अनुपस्थितीमध्ये आणि त्यासाठी दोघांनीही कारण पुढे केलंय ते तब्येतीचं. थोडं रेकॉर्ड आपण चेक केलं तर आपल्याला कळेल मी कोणत्या अधिवेशनाला होते नव्हते. आणि या अधिवेशनाला उन्हाळी मी उपस्थित यासाठी नाही राहिले की माझ्या पायाला जखम झाली होती आणि ती जवळजवळ सव्वा महिना मला ती जखमच बरी झाली नाही. आता ती चांगली वाटलं तर मी आपल्याला TV वरती पण दाखवू शकते, काही अडचण नाही. पण एकूणच जर आपल्या विधान परिषद कार्यकाळात हा काळ म्हणजे अनुपस्थित राहण्याचा समजला जातो. नाही तसं काही नाही आहे, उपस्थित आहे माझी, तिथे प्रेझेंट आहे, आपण बघून यावं. दिलाशाची बाब म्हणजे अधिवेशनात 100% हजेरी लावणारे सदस्यही महाराष्ट्राच्या जनतेला लाभलेत. अमोल मिटकरी आणि राजेश राठोड यांनी 6 वर्षातील 18 पैकी 13 अधिवेशनात 100% उपस्थिती नोंदवली. शशिकांत शिंदे यांनी 18 पैकी 11 अधिवेशनात पूर्ण उपस्थिती राखली. सध्याच्या सदस्यांमध्ये मनीषा कायंदे, जगन्नाथ अभ्यंकर, सुधाकर आडबाले यांनी अनेक अधिवेशनात 100% उपस्थिती नोंदवत लक्ष वेधलं. उपस्थितीच्या बाबतीत चांगली कामगिरी करूनही पुन्हा संधी न मिळाल्यानं अमोल मिटकरींना नीट परीक्षेचा विद्यार्थी झाल्यासारखं वाटतंय.
विविध वृत्तपत्रांमध्ये आपल्या चॅनलवर सुद्धा त्या बाबतीत 100% उपस्थितीमधला टॉपर विद्यार्थी म्हणजे मेरिटचा विद्यार्थी म्हणता येईल. पण साधं मग मला परीक्षेलाही नंतर बसता नाही आला. तर एखादा व्यक्ती मेरिट आल्यानंतर दुसऱ्यांदा त्याला चान्स परीक्षेचा असायला पाहिजे होता. पण माझं असं झालं की मेरिटमध्ये आलो आणि काय सस्पेंड झालो, अशा पद्धतीचं ते झालं. नीटचा विद्यार्थी अर्धा एकर शेती विकून 550 पैकी 527 मार्क घेऊन टॉपमध्ये आला आणि सर्व नीटच्या परीक्षा रद्द झाल्या काही लोकांच्या उर्मट वागण्यामुळे. तसंच हे प्रकार माझ्यासोबत पण झालाय. इंग्रजीत सभागृहाला हाऊस म्हणतात. मात्र काही सदस्य सभागृहात हजेरी लावून लोकप्रतिनिधींची जबाबदारी पार पाडण्याऐवजी स्वतःच्या हाऊसमध्ये म्हणजेच घरामध्ये बसण्यातच धन्यता मानतात. अशा सदस्यांना जनता हाऊस आणि घर याच्यातला फरक दाखवल्याशिवाय राहत नाही. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, मुंबई. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीत आता पत्रवार सुरू झालं. राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या सहीची 2 महिन्यात 2 पत्र निवडणूक आयोगात गेली. दोन्ही पत्रात हुकूम एकच, हे पत्र ग्राह्य धरा, आधीचं रद्द करा. पण धक्कादायक म्हणजे दोन्ही पत्रात प्रफुल्ल पटेल राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष असल्याचा उल्लेखच नाही. हा टेक्निकल एरर आहे की पॉलिटिकल ऑपरेशन, याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीची 2 पत्र, दोन्ही पत्रांवर सही आहे राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांची. पहिलं पत्र 10 मार्च 2026चं, दुसरं 29 एप्रिल 2026चं. दोन्ही पत्रात एकच ओळ कॉमन आहे, हे पत्र ग्राह्य धरावे, मागील सर्व पत्रव्यवहार रद्द करावे. पण गोंधळ इथेच आहे. या दोन्ही पत्रात पक्षाचे 2 बडे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पदाचा साधा उल्लेखही नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 26 फेब्रुवारी 2026ला राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून तर निवड झाली, मात्र याच वेळी प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे यांच्या नावाची देखील घोषणा झाली. या निवडीचे ज्यावेळेस निवडणूक आयोगाला मिनिट्स पाठवण्यात आले त्यावेळी मात्र प्रत्यक्षात या दोन्ही नेत्यांच्या नावांपुढे महत्त्वाच्या दोन्ही पदांचा उल्लेख नसल्याची बाब समोर आली. यानंतर मोठा गदारोळ झाला. पक्षाच्या वतीनं लवकरच नवीन पत्र काढण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलं. मात्र प्रत्यक्षात 29 एप्रिल 2026ला नव्यानं जे पत्र काढण्यात आलं त्यात देखील या दोन्ही नेत्यांच्या नावापुढे कुठल्याही प्रकारचा उल्लेख नसल्याचं समोर आलं. एकंदरीतच काय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले 2 महत्त्वाचे नेते 2 वेळा पत्रव्यवहार आणि 2दा त्यांचं नाव वगळलं. ते पदावर आहेत आणि पदावर राहणार आहेत. यापूर्वी ते पदावर होते आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष. मी अगोदरच सांगितलं, निवडणूक आयोगाकडे सबमिट केलेली कागदपत्र ही तात्पुरत्या स्वरूपाची व्यवस्था आहे. त्यामुळे प्रत्येकच वेळेला यादीमध्ये एखादी कमी जास्ती जर काही झालं असेल किंवा चूक जरी झाली असेल त्याच्या संदर्भानं फार तर्कवितर्क करणं आवश्यक आहे. प्रश्न फक्त पदांचा नाही, प्रश्न आहे ही पत्र कोण लिहितंय. पक्षातच चर्चा आहे की निवडणूक आयोगासोबतचा सगळा पत्र प्रपंच पार्थ पवार हाताळत आहे. म्हणजे सुनेत्रा वहिनींची सही, पार्थ पवारांची शाई. सुनेत्रा पवार यांना रोखता येत नाही अशी ही चर्चा आहे. आणि सर्वात महत्वाचं, पटेल तटकरे नसतील तर पक्षाचं भविष्यच अडचणीत येईल अशी भीती आमदार व्यक्त करतायत. राष्ट्रवादी पक्षामध्ये कसलीही चलबिचल नाही, नेत्यांमध्ये कसलेही मतभेद नाहीत, परंतु जाणीवपूर्वक राष्ट्रवादीमध्ये चलबिचल आहे, जाणीवपूर्वक राष्ट्रवादीमध्ये नेत्यांमध्ये मतभेद आहेत. अशा पद्धतीच्या बातम्या काही लोकांकडनं दाखवल्या जातात, पेरल्या जातात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार, प्रफुल्लभाई पटेल, तटकरे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये पक्षामध्ये सर्व काही व्यवस्थित चालू आहे. गोंधळात भर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून नो इनकमिंग असं भाजपनं स्पष्ट केलंय. म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नाराजांना भाजपचा दरवाजा बंद आहे. अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातली बिघडती घडी सावरायची असेल तर आता शरद पवारांनाच पुढाकार घ्यायला हवा असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही आमदारांचं म्हणणं आहे. ABP माझाशी बोलताना विश्वसनीय सूत्रांना ही माहिती दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सध्या जो गोंधळ सुरू आहे तो आता शरद पवारांच्या दारी पोचलाय असंच म्हणावं लागेल. दादांच्या बाबतीत सुद्धा ते वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी वागत होते हे क्लिअर कट बऱ्याच लोकांना तिथं माहिती आहे. त्यांचा जो काही ऑडिओ आहे जो सुनेत्रा काकींनी ऐकला आत्ता पत्र बाहेर काढायच्या आधी, तर पार्थ आणि सुनेत्रा काकींना सुद्धा तो ऑडिओ माहिती, दादांबद्दल ते काय काय तिथं बोलले होते. आणि मग जी व्यक्ती पवारसाहेबांची नाही झाली, जी व्यक्ती दादांची नाही झाली, दादांनी तर एवढा मोठा निर्णय पवारसाहेबांना सोडायचा त्या ठिकाणी घेतला,
तर ती व्यक्ती लोकांची कशी होणार, आमदारांची कशी होणार? मुद्दा सरळ आहे. 26 फेब्रुवारीला घोषणा झाली, पण 10 मार्च आणि 29 एप्रिलच्या कागदावर पदं गायब झाली. पक्षाकडून अधिकृत घोषणा नाही. सुनेत्रा पवार गप्प आहेत. त्यामुळे आता निवडणूक आयोगाने काय अंतिम मानावं? कार्यकारिणीतला ठराव की अध्यक्षांच्या सहीचं पत्र आणि सही वाहिनींची शाई पुतण्याची या चर्चेत राष्ट्रवादीचं भवितव्य टांगणीला लागलंय का? निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. ठाणे महानगरपालिकेत पुन्हा एकदा महायुतीतला विसंवाद उघडपणे समोर आला. शिवसेना आणि भाजप हे दोन्ही सत्ताधारी पक्ष महासभेत आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं. महापालिकेतील हा संघर्ष आता वरिष्ठ पातळीपर्यंत पोहोचला असून महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट. देवेंद्रजींशी त्याचबरोबर शिंदे साहेबांशी या संदर्भात नक्कीच चर्चा करेन. मनमानी कारभार. मी म्हणेन तेच धोरण आम्ही लावू, तेच धोरण. ठाणे महानगरपालिकेतला निवडणुकीपासून ते सत्ता स्थापनेपर्यंतचा महायुतीतला महासंघर्ष अवघ्या राज्यानं पाहिला. निवडणुका संपल्या, सत्ता आली, पण संघर्षाची धग मात्र कायम राहिली. ठाणे महानगरपालिकेच्या सलग 3ऱ्या महासभेत हा संघर्ष उफाळून आला. एल निनोच्या पार्श्वभूमीवर भविष्यात निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर चर्चा सुरू असतानाच महासभेतील वातावरण तापलं. जवळपास 5 तासांच्या चर्चेनंतर विषयपत्रिकेवरील कामकाज सुरू करण्यात आलं. मात्र त्यानंतर अवघ्या 5 मिनिटात तब्बल 232 विषय मंजूर करण्यात आल्याचा आरोप करत भाजप नगरसेवक आक्रमक झाले. एक लक्षवेधी घ्यायची आणि लक्षवेधी झाल्यानंतर विषय घ्यायचे, अजेंडा पूर्ण घ्यायचा आणि त्याच्यानंतर जर वेळ कमी पडला तर दुसऱ्या दिवशी सभा घ्यायची, पण प्रश्नोत्तर असणारी संपूर्ण घ्यायची. विषयावर प्रत्येकाला चर्चा करायला संधी द्यायची. एवढं सविस्तर ठरलेलं असतानासुद्धा, या सभागृहामध्ये चर्चा करायचं ठरलेलं असतानासुद्धा मला असं वाटतं की या ठिकाणी या सविस्तर प्रत्येक विषयावर चर्चा होऊ नये म्हणून या ठिकाणी घातलेला तो गोंधळ आहे असं मला स्पष्टपणे जाणवतंय. भाजपचे गटनेते मुकेश मोकाशी यांनी प्रत्येक विषयावर स्वतंत्र चर्चा व्हावी अशी मागणी केली. एमआयएमनं ही चर्चेची मागणी केली, पण शिवसेनेनं बहुमताच्या जोरावर विषय मंजुरीची प्रक्रिया पुढे रेटल्याचा आरोप भाजपनं केला. कुठल्याही पूर्वसूचना न देता अशा प्रकारे गोंधळ घालून विषयपत्रिका मंजूर करून अचानकपणे राष्ट्रगीताचं हे चालू करायचं, राष्ट्रगीत चालू करायचं आणि त्या माध्यमातून सर विषयपत्रिका संपली, महासभा संपली असं जाहीर करायचं आणि ठाणेकर जनतेच्या सभागृहामध्ये ठाणेकरांचे प्रश्न असतात ते मांडण्यासाठी मित्रपक्ष असू देत किंवा आणखीन कोणी असू देत, त्यांनी ती भूमिका रास्तपणे मांडणं गरजेचं असतं, एवढंच आमचं म्हणणं असतं. दरम्यान उपमहापौर कृष्णा पाटील यांनी आसन सोडून थेट सभागृहात येत विरोध दर्शवला. यानंतर भाजप नगरसेवकांनी महापौरांच्या आसनासमोर ठिय्या आंदोलन केलं. सभागृहात घोषणाबाजी सुरू असतानाच अचानक राष्ट्रगीत सुरू करून महासभा गुंडाळण्यात आल्याचा आरोप भाजपनं केला. कामकाज सुरू असताना राष्ट्रगीत लावल्यानं त्याचा अवमान झाल्याचा दावा भाजपनं केला. युती म्हणून लढलेत त्यामुळे सगळ्यांनी राजीनामा द्यावा आणि पुन्हा इलेक्शन घ्यावं ही आमची मागणी आहे. वेगवेगळे दोन्ही पक्ष वेगवेगळे स्वबळावर लढणार. कारण तुम्ही जर युती धर्म म्हणून लढलेलो आहोत, आम्ही युती धर्माचं पालन करतोय आणि आम्ही कुठे चुकीचं करत नाही आहे. गेल्या 4 महासभेचे सगळे विषय बघावे त्यांनी आणि युती धर्म म्हणून भारतीय जनता पार्टीचे किती विषय मंजूर केलेत आणि विरोधी पक्षाचे किती केलेत आणि स्वतःच्या पक्षाचे किती केलेत त्याचं अवलोकन करावं त्यांनी पहिलं आणि नंतर त्यांनी युती धर्माची भाषा करावी. तू त्याच चुका जर पुन्हा प्रत्येक महासभेमध्ये येणार आणि खोटं बोलून रेटून कुठेतरी गोंधळ घालायचा आणि 10 मिनिटांमध्ये सर्व विषय मंजूर करायचे तर हे योग्य नाही आहे. महासभेतील गोंधळानंतर दोन्ही पक्षांमधला संघर्ष थेट सभागृहाबाहेरही पोहोचला. शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली. शिवसेना हाय हायच्या घोषणा देत भाजप नगरसेवकांनी निषेध व्यक्त केला.
यानंतर भाजपचे नगरसेवक महापालिकेतून थेट नौपाडा पोलीस स्टेशनवर पोहोचले आणि शिवसेना नगरसेवक राजेश मोरे आणि मनोज शिंदे यांच्या विरोधात तक्रार दाखल करत गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. ते सत्तेत एकत्र बसल्यानंतर गट मिटिंगमध्ये ज्या प्रकारे निर्णय घेतले जातात आणि त्यानंतर सभागृहामध्ये येऊन आपण ते अंमलात आणतो, पण अशा प्रकारे गेली 4 महिने ही जी सभा चालू आहे त्या 4 महिन्यामध्ये सातत्याने गोंधळ घालून अशा प्रकारची परिस्थिती, मला असं वाटतं विरोधक या टायमाला एकदम शांत आहेत, पण सत्तेत बसून आमच्या बरोबरच असताना देखील आमच्या युतीतलेच जर अशा प्रकारचं हे करत असतील तर खरं तर ते निंदनीय आहे. आणि प्रत्येक वेळी आपल्याकडूनच काहीतरी चुका होत आहेत ह्याची जाणीव त्यांना स्वतःला कदाचित नाही आहे आणि अशा प्रकारे गोंधळ करून महासभेला सगळ्यांना वेटीस धरलं जातं, महापौरांना देखील वेटीस धरलं जातं. ही काय प्लॅनिंग आहे त्यांची मला आत्तापर्यंत कळलेली नाही. महायुतीतला हा वाद वरिष्ठ पातळीपर्यंत पोहोचला. मनमानी कारभार, मी म्हणेन तेच धोरण आम्ही लावू तेच तोरण, अशा प्रकारची भूमिका जी आहे ती पूर्वी देखील बघितलेली आहे, परंतु आता आमचे नगरसेवक ते सहन नाही करणार. कारण की आता हा आर्थिक विषयाशी जोडलेले सगळे ठराव असतात आणि ठाणेकरांना एका बाजूला आम्ही बेसिक नीड्स द्यायच्या नाहीत आणि दुसऱ्या बाजूला अशा प्रकारचे ठराव पास करून घ्यायचे, हे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आता याच्या पुढे सहन करणार नाहीत. कारण की ठाणेकरांना जाब द्यायचा आहे. सर्व भारतीय जनता पार्टीचे अनुभवी असे सर्व पदाधिकारी, नगरसेवक यांनी त्यांच्या असणाऱ्या महानगरपालिकेमधील जो कारभार आहे त्या कारभाराच्या संदर्भामध्ये काही गोष्टी की ज्या पॉइंट आउट करणं ज्याला म्हणतात ते मला केल्या. मीही त्या समजून घेतल्या आहेत. देवेंद्रजींशी त्याचबरोबर शिंदेसाहेबांशी या संदर्भात नक्कीच चर्चा करेन. अशात महानगरपालिकेतील शिवसेना पक्ष कार्यालयाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पार पडलं. यावेळी शिंदेंना या संपूर्ण वादाबाबत प्रश्न विचारण्यात आला असता शिंदे काय म्हणाले तुम्हीच ऐका. मित्र पक्षांमध्ये महासभेमध्ये इथे तडजोडी दिसून येते, तर हा विरोधी पक्ष बाजूलाच राहिले. उपमहापौर आहे, सगळे नगरसेवक आहेत, ठीक आहे, काही गोष्टी आहेत, गटनेते आहेत, ते शेवटी आम्ही युती म्हणून एकत्र आहोत. काही छोट्या मोठ्या कुरबुरी असतील त्या दूर केल्या जातील. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. इंधन तुटवडा, इंधनाचे वाढलेले दर आणि त्यामुळे वाढलेली महागाई याचे चटके आता सर्वसामान्य नागरिकांना सोसावे लागतात. गेल्या काही दिवसात इंधनाचे दर वाढले आणि त्यामुळे महागाईही वाढले. त्यामुळे सर्वसामान्यांचं बजेट पुरतं कोलमडलं आणि एकच प्रश्न उभा राहतोय, तो म्हणजे सांगा जगायचं कसं. याचा आढावा घेणारा हा पुढचा स्पेशल रिपोर्ट. पेट्रोल वाढलं, फळभाज्या महागल्या, दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. त्यात पावसाळ्याआधी पाण्याचीही टंचाई. मंडळी, सांगा आता जगायचं तरी कसं. पेरणीचा मोसम चालू होणार आहे आणि डिझेलची परिस्थिती अशी खोळंबलेली आहे. डिझेल भेटेना काय नाही, या पंपावर हिंड त्या पंपावर हिंड, तरी डिझेल द्यायला तयार नाहीत. कॅने लुटून देतात भानगडी व्हायला, तरी द्यायला नाहीत. आणि शेतीचे कामं सगळे रखडलेले आहेत. आणि असे आहे की शेतकऱ्यांना डिझेल अवेलेबल करून द्या. तुम्ही चालू गाड्यांना डिझेल जितकं पाहिजे तितके देता, शेतकऱ्यांना काय पाप केलेलं आहे. सर्वसामान्यांच्या मनातील ही उद्विग्नता आता बाहेर येऊ लागली. आखातात युद्ध पेटलं आणि इकडे भारतात महागाईचे चटके बसू लागले. पेट्रोल डिझेलचे भाव वाढले आणि सर्वसामान्यांचं बजेट पुरतं कोलमडलं. आता नागपूरमधलीच ही परिस्थिती पहा. सध्या सामान्यांना महागाईची झळ ही सर्वच क्षेत्रात सहन करावी लागत आहे आणि भाजीचे दर देखील या काळामध्ये वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. सध्या मी नागपूरच्या सोमवारी क्वार्टर परिसरातील भाजी मार्केटमध्ये आणि इथे जर का आपण हे सकाळी मार्केटमधलं दृश्य बघितलं
तर दुकानदारांनी पूर्णतः आपलं दुकान सजवलेलं आहे आणि सर्व भाज्यांच्या विक्रीसाठी ते सज्ज आहे. आपण इथले मालक आहे त्यांना विचारूया. काका, सध्या भाजीचे दर काय आहे आणि कोणती भाजी आहे ती सर्वात महाग विकली जाते? महाग वगैरे काही नाही आहे, तसं साधारण 80 ते 100 रुपये किलो आहे. त्याच्यामध्ये फक्त पालेभाज्या थोडं कमी जास्त भाव होत राहते. तर काका, कांद्याचे दर काय? 25 रुपये किलो. हो. काही कमी होईल असं वाटतं का पुन्हा? आता सध्या होळाचे कमी तर नाही पावसाळ्यामध्ये. याआधी किती रुपये किलो विकत होते तुम्ही? पहिले होता 30 रुपये, पहिल्यावर 30 होता, नंतर मग आता उन्हाळ्यामध्ये कमी झाला होता. राज्यात नुकतेच पेट्रोल डिझेलचे दर 3 रुपयांनी वाढले. त्यात प्रचंड इंधन टंचाईचाही सामना सध्या करावा लागतोय. दुसरीकडे पावसाळ्यापूर्वीच्या ट्रॅक्टरनं केल्या जाणाऱ्या शेतीच्या मशागतीला डिझेल नसल्यानं शेतकऱ्यांचेही हाल होत आहेत. हिंगोलीत तर डिझेलसाठी शेतकरी 6 तासांपासून रांगेत होते. आम्हाला 2000 डिझेल द्यायले. आम्ही दिवस ट्रॅक्टर चालवतो आणि आम्ही शेतामध्ये आणि उन्हामध्ये ट्रॅक्टर चालवतो. आम्हाला यायला फक्त 2000 डिझेल देतात. कुठेही जरी गेलं तर कास्तकारावरच आहे सर्व. असं विनंती आहे सरकारला आमची की बाबा कास्तकारावर आपण सर्व देश आहे आणि हे डिझेलचा जर असा तुटवडा जर तुम्ही पाडला तर ही जमीन मशागत करायची कशी? पंपवाले वाहन घेऊन या. आमच्या इथून अंतर 30 किलोमीटर आहे. जेवढ्याचं डिझेल द्यायला ते 2000, तेवढं आम्हाला जाण्या येण्याला डिझेल लागते. मग आम्ही ते डिझेल घ्यायचं की वाहन आणायचं? नागरण सुद्धा होत नाही 20 लिटरात आणि डिझेल भेटणं झालंय. काय करायचं शेतकऱ्यांना? काय इतर पेट्रोल पंपवर काय कुठं डिझेलच नाही. हा. हिंगोलीच नव्हे तर राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये कुठे वाहनांच्या रांगा तर कुठे नो स्टॉकचे बोर्ड, असं चित्र आहे. एकीकडे हा महागाईचा राक्षस तर दुसरीकडे वाढत्या तापमानामुळे मे महिन्यात अनेक जलाशय कोरडे ठाक पडले आहेत. त्यामुळे पाण्याचं दुर्भिक्ष्य निर्माण झालंय. हंडाभर पाण्यासाठी अनेक किलोमीटरची पायपीट आणि टँकरच्या पाण्यासाठी लागलेल्या रांगा ठिकठिकाणी दिसत आहेत. पाण्याची आमची गावात काही नाही सोय होते. एवढा खाडा आहे, त्यांची बाटली खल भरून ने पाणी आम्ही डब्याला पण त्यांचा देव भरून लोट्याला तर पाणी ने आम्ही अढी लांब. या सगळ्याची झळ सर्वात जास्त बसते ती गरीब आणि मध्यमवर्गीयांना. पेट्रोल डिझेलचे वाढते दर, उद्भवलेली इंधन टंचाई आणि त्यामुळे झालेली शेतकरी आणि सर्वसामान्यांची दैनावस्था, हे सगळं पाहून हाच प्रश्न पडतो की सांगा आता जगायचं तरी कसं? ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. राज्यात कांद्याला सध्या 1 ते 1.25 रुपये इतकाच हमी भाव मिळतोय. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाले असून त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्यांना राज्यातील विरोधी पक्षही साथ देत नाहीये. पाहुयात आज कांदा प्रश्नावरून नेमकं दिवसभरात काय काय घडलं. आम्हाला आता कपडे घालायला सुद्धा पैसे राहिलेले नाही. थोड्या दिवसात आम्हाला केळीचे पानं घालावं लागणार आहेत. शेतकरी आत्महत्यास प्रवृत्त करायला हे शेतकरी सरकार कारणीभूत आहे. आमच्या शेतकऱ्याला आत्महत्या करायची भाडी आली ना. चक्का जाम, रास्ता रोको, घोषणाबाजी आणि सरकार विरोधातला रोष. राज्यात कांदा प्रश्नावरून वातावरण चांगलंच तापलंय. त्यामुळे अशी रस्त्यावर उतरून ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. शेतकरी आणि आंदोलकांची मागणी एकच आहे. शेतकऱ्याची हाल एकदम बिकट झालेली आहे. एकरी 60 ते 70 हजार रुपये खर्च येत असताना आज कांदा 300 ते 400 रुपये बाजार भावाने विकला जातोय. त्यामुळे शेतकऱ्याची हातोनात हाल होत आहे आणि आज शेतकरी हा नेटाकुटीला आला अजून शेतकऱ्याला आत्महत्याशिवाय हा दुसरा पर्याय राहिला नसून या सरकारला पाया उतार केल्याशिवाय पर्याय राहिला नाही. शेतकऱ्याचे कांदे 2 रुपये 3 रुपये भंगार 7, 18, 19 रुपये भंगार विकतं. कांद्याला 2 आणि 3 रुपये भाव देऊ राहिले. काय पुरतं शेतकऱ्याला? शेतकरी आत्महत्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही आता. सरकारचे शेतकऱ्याच्या कांद्याला 100-200 रुपयाच्या भावाने विकू राहिला. शेतकऱ्याला कोणत्याच म्हणजे कोणत्याच पिकात काही नाही. कांदा आहे तर याच्यात बी याला बी भाव नाही. तर शेतकरी एकदम चिंतेत आहे आता. कांद्याला हमी भाव मिळावा. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन करत समृद्धी महामार्ग रोखून धरला. नाशिकच्या लासलगावमध्ये तर काही आंदोलकांनी गळ्यात कांद्याच्या माळा आणि कमरेला केळीची पानं गुंडाळून आंदोलन केलं.
जळगावच्या 40गाव मधल्या कांदा मार्केटमध्येही कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळाली। हे आंदोलन यासाठीच आहे, तुम्हाला पाहूनच कळलं असेल का गेले 10 वर्ष कांद्याला कधी 10 रुपयाच्या वर बाजार भाव मिळाला नाही। आम्हाला आता कपडे घालायला सुद्धा पैसे राहिलेले नाही। थोड्या दिवसात आम्हाला केळीचे पानं घालावं लागणार आहेत आणि हे केळीचे पानं घालून फिरावं लागणार आहे। इतकी वाईट परिस्थिती शेतकऱ्याची कधीही नव्हती। शेतकरी राजा म्हणून आजपर्यंत घोषित झाला होता, तो राजा नाही, आता गुलाम झालेला आहे। या सरकारने त्याला गुलाम केले आणि आज जर परत हे दिवस आलेत, आज 1.5 रुपये 2 रुपये 4 रुपये कांदे आले, काही दिवसांनी शेतकऱ्याला हे असे वनस्पतीचे कपडे घालून येण्याची पाळी येईल। आज शेतकऱ्याकडे रुपया राहिला नाही, मुलींचे लग्न करता येणार, मुलांचे लग्न करता येणार, मुलांचं शिक्षण करता येणार, कुठून करणार आहे शेतकरी? त्यांचा खरा आर्थिक स्रोत म्हणजे कांदा पीक आहे, हे मुख्य पीक आहे महाराष्ट्राचं शेतकऱ्यांचं। आणि तुम्ही जर त्यांना जर मोडकळीस काढीत असतान तर हे सरकार योग्य नाही। या कांदा उत्पादक आंदोलकांच्या मागण्या नेमक्या काय आहेत ते पाहूया। नाफेड मार्फत कांदा खरेदी सुरू करावी, कांद्याला प्रति क्विंटल किमान 2000 रुपये हमी भाव द्यावा, प्रत्येक क्विंटल मागे 1500 रुपयांचं अनुदान जाहीर करावं, कांदा निर्यात कायमस्वरूपी खुली ठेवावी, खतावरील अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावं, दर्जेदार कांदा बियाणं अनुदानित दरात उपलब्ध करून द्यावं। या प्रकरणावरून सध्या राजकारणही चांगलंच तापलंय। शेतकऱ्याला 4 आणे 8 आणे 12 आणे रुपये असा कांद्याला भाव मिळतोय। कांदा उत्पादनाला खर्च किती येतो मला असं वाटतं सरकारला हे माहिती नाही का नुसतं स्वामीनाथन आयोग, कृषी मूल्य आयोग नुसते स्थापन काय पूजा करण्यासाठी केलेलं आहे का? म्हणून या कांदा उत्पादक शेतकऱ्याला किमान 2000 रुपये भाव दिला पाहिजे ही मागणी। काही शेतकऱ्यांनी कांदा घेऊन गेले, त्यांना 50 पैसे 35 पैसे 80 पैसे 1 रुपया 20 पैसे अशा पद्धतीनं कांद्याला भाव मिळाला। सरकारला थोडीशी तरी जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे ना एवढा भाव देताना। आमदार रोहित पवारांनीही लासलगावमध्ये शेतकऱ्यांची भेट घेत एल्गार आंदोलनात सहभाग नोंदवला। मुख्यमंत्री साहेबांनी 12.5 रुपये जो रेट डिक्लेअर केला, लोक अक्षरशः त्या बाबतीत रागवलेले आहेत, चिडलेले आहेत। त्यांचं मत आहे की 2023ला जेव्हा इलेक्शनच्या आधी तुम्ही 24 रुपये डिक्लेअर करता आणि आता इलेक्शन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला जेव्हा मदतीची वेळ आलेली आहे तेव्हा तुम्ही 12.5 रुपये करता, हे आम्हाला मान्य नाही, हे आम्हाला परवडणारं नाही। लोकांचं मत आलं की नाफेड जर खरेदी करणार असेल तर 2-3 लाख खरेदी करून चालणार नाही, केलं तर 7-8 लाख तुम्ही टन खरेदी करा, पण तो माल भारतात राहिला नाही पाहिजे, तो भारताच्या बाहेर गेला पाहिजे आणि तो खरेदी करायचा असेल तर मार्केट कमिटीमध्येच केला तर स्पर्धा निर्माण होईल आणि आमच्या शेतकऱ्याला भाव त्या ठिकाणी मिळेल। आणि आमदार आदित्य ठाकरेंनीही ट्विट करत शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 2000 रुपये हमी भाव द्यावा अशी मागणी केली आहे। तिकडे नागपुरात जलक्रांती परिषदेत अभिनेते मकरंद अनासपुरेंनी या सगळ्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे। या देशामध्ये राहणाऱ्या शेतकरी बांधवाला न्याय मिळणं ही त्यातली सगळ्यात महत्त्वाची गरज आहे। आज एवढं काम करत असताना सुद्धा विदर्भामध्ये शेतकऱ्याला जर आपली किडनी विकावी लागत असेल कर्जापोटी आणि कांद्याच्या दराला जर मार्केट मिळत नसेल शेतकऱ्याला तर त्याच्यासारखं दुर्दैवी गोष्ट नाही। आपण आपल्या कामाचं कौतुक किती करणार आणि कुठपर्यंत करणार? एकीकडे कांद्याला हमीभाव मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल झालाय, लागवडीचा खर्चही निघत नसल्यानं प्रचंड आर्थिक नुकसान सोसावं लागतंय। आता या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी बळीराजाला अपेक्षा आहे ती सरकारकडून। त्यामुळे आता मायबाप सरकार या सर्वातून काही ठोस मार्ग काढणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। हौसेला मोल नसतं असं म्हणतात, पण लाख मोलाच्या चांदीची चर्चा होत असताना कोल्हापुरातल्या एका सासऱ्यानं आपल्या जावयासाठी चांदीची कोल्हापुरी चप्पल बनवून घेतली। अधिक मास सुरू असल्यानं त्यांनी ही चप्पल आपल्या जावयाला गिफ्ट केली। पाहूया। कोल्हापूरकरांचा नादच खुळा, या चक्क 1.5 किलोची चांदीची कोल्हापुरी चप्पल। अधिक मास सुरू झालाय आणि याच निमित्तानं आपल्या परदेशातल्या जावयाला गिफ्ट म्हणून कोल्हापुरातल्या एका सासऱ्यानं ही अनोखी चांदीची चप्पल बनवून घेतली आहे। अर्थात चांदीच्या सध्याच्या दरांचा विचार केला तर या चपलेची किंमत किती हा प्रश्न आपल्या मनातही नक्की झाला असेल। तर या चपलेची किंमत आहे 4.5 लाख रुपये।
होय, तब्बल 4.5 लाख रुपये. कोल्हापुरातल्याच विक्रांत माळी यांनी ती तयार केली आहे. चांदीमध्ये बनवणं म्हणजे कसं आहे, कोल्हापुरी चप्पलाचं कधीच बनवलेलं नव्हतं. हे पहिल्यांदाच मी चांदीचं बनवलं, त्यामुळे त्याचा अभ्यास करणं खूप महत्त्वाचं होतं. त्यानुसार आम्ही पहिल्यांदा कोल्हापुरी चप्पल विकत घेतलं आणि ते कशा पद्धतीने करतात ते बघितलं आम्ही सुरुवातीला, की लेदर चप्पलवर कशा पद्धतीने करतात हे बघितलं आणि त्यानंतर त्याचे पार्ट्स जसे त्याचे होते तसे आम्ही चांदीमध्ये पार्ट्स बनवून घेतले आणि त्यानंतर मग ते आम्ही असं बनवलं. अर्थात चामड्याच्या चपलेप्रमाणे चांदीची चप्पल बनवणं यामध्ये आव्हान होतं. त्यात कोल्हापुरी चप्पल, त्यामुळे तितकीच नाजूक कलाकुसर आणि मजबूतीही गरजेची होती. त्यावरही त्यांनी उपाय शोधला आणि 22,000ची मजुरी, 8 दिवसांची अथक मेहनत, यातून ही चप्पल तयार झाली. काही दिवसापूर्वीच हे आपण बनवलेलं आहे. एका व्यापाऱ्याने सांगलीच्या आपल्याला ती ऑर्डर दिली होती, त्याप्रमाणे आपण ते ऑर्डरनुसार बनवून दिलेलं आहे. हे कुणासाठी दिलेलं आहे काय? साधारण ते त्यांचं म्हणणं असं होतं की जावयासाठी आम्ही गिफ्ट करणार आहे. काहीतरी परदेशात त्यांचे जावया असतात आणि त्यासाठी त्यांना ते गिफ्ट म्हणून ते करणार होते कोल्हापुरी चप्पल. अधिक मासात चांदीचा दागिना जावयाला द्यावा अशी परंपरा आहे म्हणे. पण हल्ली चांदी विकत घेणं हे सर्वसामान्यांच्या हाताबाहेर नव्हे तर खिशाबाहेर गेलंय. मात्र त्याच वेळी आपल्या परदेशातल्या जावयासाठी कोल्हापुरी चांदीची चप्पल बनवून घेणारे सासरे ग्रेटच म्हणावे लागतील. विजय केसरकरसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, कोल्हापूर. युद्धविरामामुळे अमेरिका आणि इराण संघर्ष सध्या थांबलाय, पण या संघर्षात पुन्हा ठिणगी उडण्याची शक्यता आहे. नुकत्याच घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे थांबलेलं हे युद्ध पुन्हा सुरू होऊ शकतं. नेमकं काय घडलंय? ट्रम्प यांनी इराणला पुन्हा काय इशारा दिला? पाहूया. अमेरिका आणि इराण संघर्ष आता अतिशय निर्णायक वळणावर येऊन पोहोचलाय. त्यात नुकत्याच घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडण्याची भीती निर्माण झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियातनं इराणला थेट धमकी दिली आहे. त्वरित निर्णय घ्या, अन्यथा इराणमध्ये काहीही शिल्लक राहणार नाही. हा सगळा संघर्ष थांबवण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने इराण समोर काही अटी ठेवल्या. इराणवरील बॉम्ब हल्ल्यात झालेल्या नुकसानाची अमेरिका कोणतीही भरपाई देणार नाही. इराणनं 400 किलो युरेनियम अमेरिकेला सोपवावं. इराणमध्ये फक्त एकच अणुऊर्जा केंद्र चालू राहील. इराणच्या जप्त मालमत्तांपैकी फक्त 25% परत मिळतील. पण इराणने सगळ्या अटी अवाजवी असल्याचं सांगत त्या फेटाळून लावल्याची माहिती आहे. उलट इराणने पाकिस्तानच्या माध्यमातून अमेरिकेला एक सुधारित शांतता प्रस्ताव पाठवल्याचीही माहिती आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातलं युद्ध आणखी पेटण्याची शक्यता आज घडीला निर्माण झालेली आपल्याला दिसतीये. इराण समर्थित प्रॉक्सी ऑर्गनायझेशननं अमेरिकेचा मित्र युनायटेड अरब एमिरेट्सच्या बराक न्यूक्लिअर पॉवर प्लांटवर हल्ला केला आणि सुदैवानं यात न्यूक्लिअर रेडिएशन जरी झालेलं नसलं तरी अत्यंत महत्वाच्या अशा UAEच्या पॉवर प्रोजेक्टवर हल्ला करणं हे या सगळ्या युद्धामधला अत्यंत महत्वाचा टप्पा मानला जातोय. दरम्यान काल UAEवर झालेल्या एका हल्ल्यामुळे दोन्ही देशातला तणाव आणखी वाढलाय. UAEच्या बराह अणु केंद्राजवळ 3 ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला. यामागे इराणचा हात असल्याचं अमेरिकेचं म्हणणं आहे. इराणनं स्पष्टपणे संदेश दिलेला आहे की अमेरिकेनं कितीही दबाव तंत्राचा वापर केला तरी सुद्धा इराण आपल्या प्रॉक्सी ऑर्गनायझेशनच्या मदतीनं अशा प्रकारचे हल्ले अमेरिका आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांविरुद्ध चालूच ठेवेल. तर दुसऱ्या बाजूला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे की टाइम इज इसेन्स. लवकरात लवकर इराणनं अमेरिकेशी करार करावा और अदरवाईज येणाऱ्या काळामध्ये अमेरिका हा इराण विरुद्ध जबरदस्त हल्ले करेल. अमेरिका आणि इराणमधल्या वाटाघाटीच्या कोंडीमुळे आणि ट्रम्प यांच्या नवीन इशाऱ्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या. थोडक्यात युद्धाची टांगती तलवार कायम आहे आणि हा संघर्ष कोणत्याही क्षणी पुन्हा सुरू होण्याची चिन्ह आहेत. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.